बघा आता मी बीचवर चाललेलो आहोत आणि पालघर येथे आम्ही आलेलो आहोत। आता मित्रांसोबत बघा मस्तपैकी रस्ता एन्जॉय करतोय। दाट हिरवळीने गावचा रस्ता, आजूबाजूला ताडामाडाची झाडं, बीचच्या बाजूचा रस्ता आहे। आता थोड्याच वेळात आम्ही बीचवर पोहोचणार आहोत। बघा असा एकदम सुसाट ड्रायव्हिंग करतात आपले अमित भाई। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण प्रत्येक हॉटेलला गेल्यावर आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे असं लागतं आणि आय डी प्रूफ देऊन आपण रूम बुक करत असतो, त्याचप्रमाणे आता ह्या स्वाद म्हणून जे हॉटेल आहे तर तिथे आपण थांबलेलो आहोत आणि तिथे आम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड आमचे दिलेले आहेत आणि तिथे आम्ही रूम बुक केलेले आहे। तर मॅनेजरचं तुमचं नाव काय मॅडम? विजय म्हणून आपल्याबरोबर आहेत हॉटेलचे मालक, सॉरी मॅनेजर। तर त्यांच्याबरोबर आपण एकदा डिस्कस करूया किती माणसं राहू शकतात हॉटेलमध्ये। तर मित्र, किती माणसं राहू शकतात या हॉटेलमध्ये? आपल्याकडे जवळजवळ 60-70 लोक राहतील। 60-70 लोक म्हणजे रूम तुमचे अंदाजे 10च्या वरती रूम असतील। 11 रूम आहेत, 2 हॉल आहे, म्हणजे चांगली व्यवस्था आहे तुमची आणि समुद्राच्या बाजूलाच आहे एकदम। 2 मिनिटावर आता आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला स्विमिंग पूलचा व्ह्यू दाखवतो। बॅक साईडला आहे इकडे स्विमिंग पूल आहे आणि त्या साईडला समुद्र आहे तिकडे, तिथे पण जाणार आहोत आपण। स्विमिंग पूलला रात्री थोडक्यात आपण थोड्या वेळाने धमाल करताना बघूया। तोपर्यंत या आपल्या रूमकडे, स्वाद रिसॉर्ट, आणि चाललेलो आहोत आपण रूमच्या इथे। तर बघितलं स्विमिंग पूल आणि हे स्वाद रिसॉर्ट, जे माझ्या पाठी आता रूम बुक केलं आणि ते वरती आहे राहायला। रूम पण चांगला आहे, स्वच्छ आहे आणि जर तुम्ही फॅमिलीसाठी येत असाल 4-5 जण तर इथे एक म्हणजे चांगलं वातावरण आहे, इथे शांत वातावरण आहे। ॲड्रेस वगैरे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन आणि तोपर्यंत बघा हा निसर्ग। स्वाद रिसॉर्ट। मित्रांनो, आता आपण थोड्या वेळात स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे इकडे आणि स्विमिंग पूलमधली तुम्हाला धमाल दाखवतो। तर मित्रांनो, स्वाद रिसॉर्ट पाठीमागे आणि हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण चाललेलो आहोत बीचवर। बीच एकदम जवळ आहे इकडे। तर मित्रांनो, सकाळी इथे कोण नाही आहे। नंतर आता बघाल तर 10 वाजल्याच्या नंतर इथे पार्किंगला अशी सुरुवात होती, तिथे जागा पण भेटणार नाही तुम्हाला पार्किंग करायला, कारण आज आहे रविवार। आम्ही इथे कालच आलेलो होतो। शीतला देवीचं मंदिर, जे मगाशी काल बोललो मी, तिथे बाजूला शीतला देवीचं मंदिर आहे। ते हे शीतला देवीचं मंदिर, आत्ताच आरती झाली आणि तिथे हा सुंदर परिसर आहे, शांत परिसर आहे। तर मित्रांनो, बेसिकली आपण पोहोचलेलो आहोत समुद्रकिनारी। सुंदर आणि शांत असा समुद्र किनारा हा केळवे बीचचा। सकाळीचा वेळ आणि आपल्याला लागते सकाळी चहा। तर मित्रांनो, समुद्रकिनारी एक चहाचा स्टॉल आम्हाला भेटलेला आहे आणि आम्ही इथे आता चहा पिण्यासाठी चाललो आहे। माझे मित्र सकाळी चहा पित आहेत बघा। हां, द्या चहा द्या। तर मित्रांनो, केळवे बीचवर आल्यावर आपल्याला इथे सुरुवातीलाच एक बॅनर दिसला आहे, वेलकम टू केळवे बीच, आणि त्याच्यावर इथे होणाऱ्या जे पण वॉटर स्पोर्ट आहेत तर त्या वॉटर स्पोर्टची लिस्ट किंवा एक म्हणजे ॲडव्हर्टाईज त्यांनी इथे केलेली आहे, आपण इथे बघू शकताय। तर मित्रांनो, इथे जेटस्की राईड आपल्याला अवेलेबल आहे, त्याच्याप्रमाणे बनाना राईड आणि काय स्पीड बोट, ATV राईड आणि बायसिकल राईड, सोफा राईड, आणि एक गोष्ट ते टाकायला विसरले कदाचित, घोडागाडी पण इथे भेटते आपल्याला।
आणि ह्या राईड आहेत त्या आता कोकणातल्या प्रत्येक समुद्रकिनारी आलेल्या आहेत आणि नवीन जे व्यावसायिक रूप हे तरुण मुलांनी इथे स्वीकारलेलं आहे की हा व्यवसाय म्हणून चालू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही इथे आल्यावर ह्या राईड केल्या पाहिजेत असं माझं मत आहे आणि तुम्ही करा आणि त्याचा आनंद घ्या आणि तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला कळवा व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून. तर मित्रांनो, हा बॅनर बघा पाठी, तिथे मी सगळे डिस्क्रिप्शन दिले आहेत, नंबर दिलेले आहेत. कधी आलात तर इथे नक्कीच करावे हे सर्व. आणि मार्केट अजून ओपन नाही झालेलं आहे. पाठी मार्केट बघू शकता इकडे समुद्रकिनारी. तर हे मार्केट अजून चालू नाही झालेलं आहे, थोड्या वेळाने चालू होईल. अजून अशी रश पण वाढलेली नाही आहे, आता हळूहळू लोक येतात आहेत. आता आपण थोड्या वेळाने ना त्या तिकडे जाऊ. मित्रांनो, ही पाहता रिमोटची ॲक्सेस होणारी ही गाडी छोट्या मुलांसाठी आणि हे छोटे ऑपरेटर इकडे आहेत. काय राईड तुमची कशी राईड आहे ही? 50 रुपये छोट्या मुलांसाठी. आणि किती लांब जाते ही राईड? अच्छा, त्या खांबापर्यंत जाते. बघा मित्रांनो, त्या खांबापर्यंत जाते. चालून दाखव गाडी तुझी. घे रिवर्स. अरे वा, रिवर्स पण येते, वा. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा इथे याल फिरायला तेव्हा ह्या छोट्या आपल्या उस्तादाला लक्षात ठेवा आणि ह्याच्याकडे बुकिंग करा. मित्रांनो, ही मोठ्या मुलांसाठी गाडी किंवा मोठ्या माणसांसाठी एक गाडी बघू शकताय समुद्रकिनारी एन्जॉयमेंट करण्यासाठी. तर मित्रांनो, ही गाडी ऑपरेट करणारे ऑपरेटर आपल्यासोबत आहेत. काय तुमचं नाव? अमित मिश्रा. अमित मिश्रा. काय गाडीचं नाव काय? या ATV बीच बाईक आहे. ATV म्हणजे त्या बोर्डवर जसं लिहिलं ATV राईड तेच. हां. आणि काय कॉस्टिंग पडते याची राईडची? एक राईडची 100 रुपये राईड आहे. एका राईडची किती मिनिटासाठी देता सर? एक राऊंड आहे आमचा. एक राऊंड आहे. अच्छा, किती किलोमीटर अंतर? 1 किलोमीटर होता आमचा. जाऊन येऊन 1 किलोमीटरचा. ओके. तर मित्रांनो, बघा किती सुंदर गाडी आहे. किती जण बसतात? 2 जण? हां, तुमचे 2 जण, आम्ही ड्रायव्हर असतो. ओके. म्हणजे कपलसाठी एक सर्वात बेस्ट असं फिरण्यासाठी आल्यावर इकडे एक ड्रायव्हर आणि पाठीमागे 2 जण बसू शकतात. फॅमिली राईड होऊ शकते याच्यामध्ये पण. केळवे बीचचा निसर्गरम्य असा समुद्र किनारा आणि पाठीमागे दिसत आहेत आपल्याला सुरूची झाडं. मुंबईपासून जवळच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर एक एन्जॉय करायला आणि मन प्रसन्न करायला तुम्ही इथे येऊ शकता. आलेली आहे घोडागाडी. मित्रांनो, हा जो बंधारा पाठी बघताय ना, तो महाराष्ट्र शासनाने जसे जिओ ट्यूबचा बंधारा आणि ही आपली रेती भरून पोती वगैरे टाकले जातात, म्हणजे समुद्राची जी वाळू आहे त्याचं म्हणजे एक आतमध्ये समुद्र खेचत असतो सारखा, तिथे खड्डा पडू नये आणि म्हणजे पाणी आहे ते जास्ती बाहेर येऊ नये. आणि जास्त पाणी बाहेर आल्याच्या नंतर काय होतं की तिकडे वाळूचा खड्डा पडतो आणि मग पर्यटनाला ते एक म्हणजे उपयुक्त नसतं अशी गोष्ट. तर इथे त्यांनी हा जिओ ट्यूबसारखा बंधारा टाकलेला आहे. आता तारकर्ली, देवबाग किंवा सिंधुदुर्गातल्या भरपूर ठिकाणी जिओ ट्यूबचा बंधारा टाकलेला आहे. तसा हा जिओ ट्यूबचा दिसत नाही आहे, पण इथे पोती टाकून बघा केलेला आहे. पण इथे जर आलात लहान मुलांना घेऊन तर इथे शेवाळ जास्ती आहे. तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा की लहान मुलांना इथे उड्या मारायला देऊ नका, कारण ही जी गोष्ट आहे ती म्हणजे हार्मफुल आहे एक. मित्रांनो, आपण आलेलो आहोत सुरूच्या झाडांच्या वनामध्ये. समुद्राच्या किनारी हे सगळीकडेच पाहायला मिळतं, पण इथे बघा किती शांतता आहे. बाहेर एवढा उजेड म्हणजे ऊन आहे, पण इथे किती शांतता आहे ती बघा. आणि हे जे लोकेशन आहे ते प्री वेडिंगसाठी, मुंबईच्या लोकांसाठी म्हणजे प्री वेडिंगसाठी येतात त्यांना खूप म्हणजे जवळ असं लोकेशन आहे. तर त्या प्री वेडिंगसाठी पण तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला जर प्री वेडिंगसाठी इथे यायचं असेल आणि प्री वेडिंग वगैरे करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हा डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल, तर तिथे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. बघा किती शांत वातावरण आहे. झाड पाहिजे तुम्हाला तर झाड दिलं. तर मित्रांनो, सकाळी सकाळी बीचवर जाऊन आलो आणि आता जरा पोटाला भूक लागली आहे.
आणि आता नाश्त्यासाठी आम्ही शोधतो आहे. अजून तसं बघायला गेलं तर मार्केट आज रविवार असल्यामुळे जरा लेट ओपन होईल इकडे, पण आम्हाला इथे एक हॉटेल दिसतं आहे की त्याच्याकडे गरमागरम वडे आणि आता कांदा भजी वगैरे ते सगळं चालू आहे. तर आपण या हॉटेलमध्ये आता नाश्ता करणार आहोत. तर मित्रांनो, पोटाला जरा भूक लागलेली आहे, ती भूक शमवण्यासाठी आपण जातो इथे नाश्ता करायला. बघू शकताय बघा मित्रांनो, गरम गरम कांदा भजी वडे ते चालू आहे. तर चला मित्रांनो, आपले मित्र ऑलरेडी बसलेले आहेत इथे नाश्ता करायला. तर मित्रांनो, आता चाललो आहे आपण बीचच्या साईडला, बीचकडे चाललेलो आहोत. आज पार्किंग फुल, आज रविवार, बोथ साईड. आणि मित्रांनो, हा गेट जिथून आपण बीचकडे जायला एंट्री करतो. सकाळी आम्ही आलेलो तिथे, पण आम्हाला आमच्या मित्राला एक हळदीचं झाड घ्यायचं आहे. त्या हळदीचं झाड घ्यायला आम्ही इथे आलेलो आहोत. आज हा मार्केट बघा किती फुल आहे इथे. तर मित्रांनो, इथे ताडाचे ताडगोळे आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईला क्वचितच भेटतात. इथे सगळे ताडाची झाडं असल्यामुळे हे ताडगोळे आपण इथे पाहतोय. मित्रा, कसे आहेत ताडगोळे? 50चे 6, 100ला डझन. 100ला 1 डझन. डझन घेतले ते एक एक्स्ट्रा देऊ. ओके. 13 करून. तर मित्रांनो, 100ला 1 डझन मिळतात आहेत. मित्रांनो, लहान मुलांसाठी ही खेळणी. एखादी जत्रा फुलल्याप्रमाणे जत्रेमध्ये जसं वातावरण आहे तसं हे समुद्रकिनारे लागलेले स्टॉल. या बाजूला चायनीज फूड आणि तुमचे भेल वगैरे, आईस्क्रीम वगैरे हे मिळतं तुम्हाला. आणि मित्रांनो, हा समुद्र बघा किती गर्दी आहे समुद्रावर. सकाळी जेव्हा आपण आलेलो इथे तर त्या सकाळच्या वेळेला एवढं काही गर्दी नव्हती. तर मित्रांनो, ही गर्दी आपण पाहू शकताय. आज शनिवार रविवार पूर्ण मुंबईकर इथे आलेले आहेत. मुंबईतून येतात, पुण्यावरून येतात, नाशिकवरून पण येतात. मोस्ट ऑफ मी हॉटेलवाल्यांना विचारलं तर नाशिकची क्राऊड जास्ती असते इकडे. इथे आपल्याला जेवणासारखं काहीतरी भेटलेलं आहे. मित्रांनो, इथे महिला गृहउद्योग सारखं हे महिला आता इथे जेवण बनवत आहेत. आपण विचार, ताई कशी आहे थाली इथे? हा, ओके. म्हणजे सामान्य रेटमध्ये तुम्हाला परवडेल असं इथे तुम्हाला फूड पण उपलब्ध आहे. 100 पासून 200 रुपयापर्यंत इथे थाल्या मिळतात. म्हणजे कधी इथे आलात तर ह्या स्टॉलला व्हिजिट करा. हो, या व्हिजिट करा इकडे आणि इथं जेवणाचं कसं आस्वाद घ्या तुम्ही. आणि मित्रांनो, इथे म्हणजे गरमागरम आणि घरगुती पदार्थ आहेत इथे सर्व. इथे तुम्हाला पुढे मसाले पण घरगुती आहेत तिथे. तर मग मित्रांनो, आपला
बीचवरचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आपण पोस्ट करतो आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगा. आणि नक्कीच या केवे बीचला मुंबईपासून जवळ आहे, भेट द्या एकदा. आपल्या लहान मुलांना घेऊन या. वन डे पिकनिक स्पॉटसाठी हा एक म्हणजे उत्तम पर्याय आहे मुंबईच्या जवळ असणाऱ्या लोकांसाठी आणि खूप मुंबईवरून जवळ आहे, ठाण्यावरून जवळ आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही एक दिवसीय विजिट आणि सगळ्यांना परवडू शकता अशा किमतीमध्ये इथे सर्व उपलब्ध आहे. तर मित्रांनो नक्कीच या.